नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव कांबळे. मी सध्या उभा आहे वाय.बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे आणि आज सकाळपासूनच वाय.बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे महाविकास आघाडी असेल किंवा मनसेचे नेते असेल हे जमायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे आलेले आहेत, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आलेले आहेत. थोड्याच वेळात येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचं कारण असं की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल यांच्या बैठका होत आल्या आहेत. मात्र निवडणुकांच्या ज्या मतदारांच्या याद्या आहेत त्यामध्ये घोळ असेल किंवा ईव्हीएम यावेळी निवडणूक आयोगानं असं जाहीर केलं आहे की महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरला जाईल, मात्र व्हीव्हीपॅट वापरला नाही. त्याच संदर्भात व्हीव्हीपॅट मधून जे मतदानाची पडताळणी असते किंवा ती पारदर्शकता एक असते असं म्हणत महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटची पण मागणी केलेली आहे निवडणुकात. मात्र निवडणूक आयोगाने ते व्हीव्हीपॅट यावेळी रद्द केलेले आहे. तसेच मतदानातील घोळ असेल किंवा अनेक छोट्या छोट्या घरात जास्त प्रमाणात मतदार नोंदवले गेलेले आहेत या संदर्भात देखील अनेक वेळा त्यांनी पाठपुरावा केला, मात्र त्याचं उत्तर निवडणूक आयोगानं महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांना दिलेलं नाही. याच संदर्भात विरोधक आणि निवडणूक आयोग असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील यांच्यासोबत बैठका पार पडल्या, मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही. तसेच विरोधकांनी 1 नोव्हेंबर या दिवशी मुंबईमध्ये मोर्चा ठेवलेला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा हा असणार आहे. तसेच या मोर्चाला डावे पक्ष असतील किंवा शिवसेना, उबाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच काँग्रेस आणि अनेक डावे पक्ष विरोधक या मोर्चाला एकवटणार आहेत. हा मोर्चा संयुक्त मोर्चा असणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार किंवा या मोर्चात कोणाकोणाची भाषणं होणार या संदर्भात अनेक बैठका या संदर्भात आज ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आपण सध्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आहोत आणि या ठिकाणी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे असतील किंवा शिवसेना उबाटा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे हे उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच शशिकांत शिंदे असतील किंवा काँग्रेसचे सचिन सावंत हे देखील उपस्थित झालेले आहेत. आणि आपण पाहिलं तर अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात असेल देशात असेल मतांच्या चोरीवरून किंवा मतदार यादीमध्ये तफावत असेल हा मुद्दा चांगलाच गाजलेला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला आव्हान देत मतांमध्ये कसा घोळ झाला हे देखील सादरीकरण केलं होतं. त्यानंतर 27 तारखेला मंगळवारी वर्धा येथे शिवसेना उबाटा पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात कसा मतदानाचा घोळ आहे आणि कोणत्या प्रकारे मतदानात तफावत आहे हे देखील सादरीकरण केलं. त्याच संदर्भात याच पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ठरवलं जाणार आहे की कशा प्रकारे मोर्चाचं नियोजन केलं जाईल, हा मोर्चा कुठून कुठपर्यंत असेल किंवा या मोर्चात कोण भाषणं देतील, या मोर्चाची मागणी काय असेल, तसेच या मोर्चा कधी निघणार आहे, तसेच या मोर्चात जनतेला काय आवाहन करणार आहे, येणाऱ्या आंदोलकांना काय आवाहन करायचं आहे या संदर्भात नियोजन करण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत तसेच राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे सचिन सावंत हे देखील या बैठकीत आपले मत व्यक्त करणार आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अवधेश प्रणव कांबळे, मुंबई.